बीड तालुक्यामधील लिंबा गणेश ग्रामपंचायत अंतर्गत काही रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। प्रशासनाकडे रस्त्याची मागणी करूनही दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांनीच पैसे जमा करून रस्ते बनवण्यास सुरुवात केली। वायभट वस्ती, गिरे वस्ती, शिंदे वस्ती, मुळे वस्ती, जोगदंड वस्ती येथील नागरिकांना नित्याच्या कामासाठी याच रस्त्यावरून ये जा करावी लागत असून पावसाळ्यात गुडघ्यावर चिखलामधून 2.5 किलोमीटरची जीवघेणी वाट काढावी लागते। इतकेच नाही तर रस्त्यामुळे गावकऱ्यांनी आपल्या मुलांना बाहेरगावी शिक्षणासाठी वसतिगृहात पाठवल्याने एक वास्तव समोर आलेलं आहे। काय ना तुमचं? अच्युत वायभट। काय नेमकी रस्त्याची अडचण आहे? काय नाही, आमचे संपूर्ण वस्ती 4-5 वस्ती येतात। 4-5 वस्तीमधून जवळजवळ 200 लोक रोजची ह्या चिखलामध्ये येणं जाणं करतात। शेवटी मुलं आम्ही हॉस्टेलला टाकले त्या रस्त्याअभावी। कुठली काय दवाखाना, बाजारहाट, शेतात मजूर सुद्धा कामावर येत नाही आणि बाजारला सुद्धा लोक जायला इन्कार करते त्या चिखलामुळे आणि टोटल मुलं हॉस्टेलला टाकलेली। शासन दरबारी पाठपुरावा रस्त्यासाठी पाठपुरावा भरपूर केलेला आहे, पण त्याला कुठली शासनाने दखल घेतलेली नाही। आता रस्ता काम कशाचं सुरू आहे? आम्ही स्व खर्चाने वर्गणी करून रस्त्याचं काम चालू केलं। 75 वर्षांपासून आम्हाला रस्ता मिळालाच नाही अशी ओरड गावकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते। वारंवार प्रशासन दरबारी मागणी करून देखील प्रशासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे गावकऱ्यांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेतला असून अजूनही प्रशासन निद्रावस्थेत असल्याची शोकांतिका आहे। त्यामुळे अखेर गावामधील 40 कुटुंबियांनी 5000 रुपये लोकवर्गणी करून 2 लाख रुपये जमा केले असून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे। बीड जिल्ह्यामध्ये मातोश्री रामपालन रस्त्याअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो। तसं जिल्हा परिषद प्रशासनाकडून जाहीर करण्यात येतं, मात्र आपण या ठिकाणी पाहिलं वस्तुस्थिती तर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची साधनं म्हणून जीवन आपण त्याला गेल्या 70-80 वर्षापासून या ठिकाणी रस्ताच झालेला नाही आहे। वारंवार शासन दरबारी निवेदन देऊन आंदोलन करून सुद्धा रस्ता न केल्यामुळं शेवटी मुलाबाळांचं भविष्य असेल, शेतीतली कामं असतील, बियाणं असतील, गुडघ्यावर चिखलातनं दररोजचा प्रवास हा 200 ते 250 लोकांचा आहे। या लोकांनी शेवटी स्वतः लोकवर्गणी करून या ठिकाणी रस्ता काम सुरू केलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर ज्याप्रमाणे जिल्हा प्रशासन ग्रामीण भागामध्ये रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च केल्याचा गाजावाजा करतं, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की लोकांना 75 वर्ष होऊन सुद्धा अजूनही मूलभूत सुविधा रस्ता, वीज, पाणीबरोबर रस्ता मिळायला दिसत नाही। यामुळे आता तरी वरिष्ठ पातळीवरील प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न निर्माण होतोय।